नमस्कार। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी मेथीचे खूप पौष्टिक कुरकुरीत डोसे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदळाचे पीठ घेतले आहे। यातच अर्धा कप रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा। रवा थोडा जाड असेल तर मिक्सर मधून बारीक करून घ्या। त्यानंतर पाव कप गव्हाचे पीठ घ्यायचं। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते। एकाच वेळी पूर्ण पाणी न घालता थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या। असं केल्यामुळे पिठात गाठी होणार नाही। परत आता यात मी 2 कप पाणी घालून घेते। आता पिठाला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये 3 चमचे दही घालायचं। दह्यामुळे ह्या मेथीच्या डोस्यांना छान आंबट टेस्ट येते। 1 ते 2 मिनिटं दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथे प्लेटमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच अद्रक घेतला आहे, अर्धा चमचा जिरं, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। तर हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या किंवा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये तुम्ही याचा ठेचा बनवून घेऊ शकता। हा पूर्ण ठेचा आता यामध्ये घालायचा। आणि इथे मी कपभर मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची। मेथीचे फक्त पानं घ्यायचे, त्याला देठ ठेवायचं नाही। आता ही मेथी अशा प्रकारे गोळा करून अगदी बारीक कट करून घ्यायची। जेवढी मेथी बारीक कट करता येईल तेवढी अगदी बारीक कट करून घ्या। आता ही बारीक कट केलेली मेथी पिठामध्ये मिक्स करायची। बॅटर थोडं घट्टच आहे, त्यामुळे आणखी आता यात मी 1 कप पाणी घालते। बघा अशा प्रकारे अगदी पातळ पीठ भिजवायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे। तर आता याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। पीठ तव्यावर सोडण्याआधी 3-4 वेळा चमच्याने हलवून घ्यायचं, त्यानंतर तव्यावर सोडायचं। आणि आता पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा। गॅस मोठा असला की डोसा टाकताना यावर छान जाळी पडते। आणि पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो तर मधातला डोसा लवकर भाजला जातो। आणि आता पीठ तव्यावर सोडून झालं की गॅस आता कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटं लागते डोसा भाजायला। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। डोसा भाजून झाला, आता आपण काढून घेऊयात। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे भाजून घ्यायचे। हे मेथीचे कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात, किंवा यासोबत बटाट्याची भाजी बनवा, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।